नमस्ते. मी संस्कृती गायकवाड, BMS सेकंड इयरची विद्यार्थिनी. आपण बाहेर कसं शिकतो, डायरेक्ट आन्सर शोधतो. फायनल काय आहे, कसं लक्षात ठेवायचं आणि ऑनेस्टली मी पण तसंच करत होते. मला सवय झाली आहे क्विक आन्सर्सची, रेडीमेड क्लॅरिटीची. पण इथे कोणीही सरळ आन्सर दिला नाही. उलट मला परत प्रश्न विचारले गेले. सुरुवातीला थोडंसं इरिटेशन आलं. मनात चालू होतं, सिम्पल आहे ना, डायरेक्ट सांगायचं आहे. पण मग हळूहळू एक गोष्ट जाणवली. कदाचित इथे आन्सर मिळणं हे पॉईंटच नाही आहे. त्या आन्सरपर्यंत पोहोचण्याची प्रोसेस महत्त्वाची आहे. ही प्रोसेस थोडी स्लो आहे, पण खूप डीप आहे. ती प्रोसेस आपण कट करतो, कारण ते बोरिंग वाटतं किंवा कदाचित आपल्यामध्ये तो पेशन्स नसतो. पण इथे तेच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. इथे वेळ दिला जातो, ऑब्झर्व करायला शिकवलं जातं, प्रत्येक गोष्टीकडं थोडं थांबून बघायला लावलं जातं. एखादं सूत्र वाचलं, पाठ केलं, वाटतं समजलं. पण इथे त्याच सूत्रावर इतके प्रश्न विचारले जातात, इतक्या अँगलने बघायला लावलं जातं की जाणीव होते आपण अजून सुरुवातीलाच आहोत. पण ऑनेस्टली ही जाणीव थोडी हेवी आहे. हा फेस थोडासा अनकम्फर्टेबल आहे. कारण आपण कॉन्फिडंट असतो आणि अचानक आपल्याला आपल्याच अंडरस्टँडिंगवर डाऊट यायला लागतो. पण कदाचित हीच खरी लर्निंग आहे, जेव्हा आपण एक्सेप्ट करतो की मला अजून समजायचं आहे. आणि हळूहळू एक चेंज होतो. तू आन्सर्स मागे धावत नाहीस, तू क्वेश्चन्स विचारायला लागतोस. आणि ते क्वेश्चन्स पण वेगळे असतात. फक्त काय नाही, तर का आणि कसं असे असतात. मग जाणीव होते की हा बदल आतून झाला आहे. इथे बसल्यावर कळतं लोक का म्हणतात वैद्य भरतकुमार सर वेगळे होते. कारण ते फक्त आन्सर्स देत नव्हते, ते विचार करायला भाग पाडत होते. ते फक्त टॉपिक संपवत नव्हते, ते टॉपिक सुरू करून देत होते. आज जर मला कोणी विचारलं की काय मिळालं, तर मी सिम्पल सांगेल, मला रेडी आन्सर्स मिळाले नाही, पण मला योग्य प्रश्न विचारायला शिकायला मिळालं. आणि कदाचित हेच जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण योग्य प्रश्न विचारले तर उत्तर कधीतरी सापडतात, पण चुकीचे प्रश्न विचारले तर उत्तर असूनही काही उपयोग नाही. आता मी आन्सर्स कमी शोधते आणि प्रश्न समजून घ्यायला लागले. घाई कमी झाली आहे आणि प्रोसेसवर विश्वास वाढतोय. कदाचित हीच खरी सुरुवात आहे. धन्यवाद.